थांब घे चल चल घे चल तुम्ही गाडी तिकडे लावा. हा लावतो शिटून चालू द्या आमच्याकडे धरा काय पाहिजे का? मॉडेल 380 240 650 किती केवढं ना इथून नेमकं काय कंट्रोल होतो? कंट्रोल म्हणजे आम्ही सगळ्याचा हे करतो, कंट्रोल करतो, काय कोणाला हवंय काही नकोय ते बघतो आम्ही. म्हणजे कोणाला हेल्प लागली तर चांगल्या प्रकारे प्रदर्शन लावलेले आहे शाळेच्या मुलांसाठी शिक्षकांसाठी त्याचा चांगल्या प्रकारचा उपयोग होतो. इथे आता एक झाडाचं खोड ठेवलेलं होतं त्याच्यावरनं त्या झाडाचं एज वगैरे त्यांनी खूप छान प्रकारे माहिती दिली. त्यानंतर प्लाझ्माची ते हीट जे करतात आहे त्याच्यामध्ये प्लाझ्मा ओझोन ते कशा पद्धतीने कार्य करतात हे सगळं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्याचे जे ॲपॅरेटस आहेत ते त्यांनी दाखवलं ते कसं ॲक्टिव्ह करतात कशा पद्धतीने ते. तर विज्ञान प्रदर्शनाचा विद्यार्थ्यांना फायदा होतो. नक्कीच याच्यामधून वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे कृपया गेट जवळ लवकरात लवकर जमावे. आपली बस इंजिनिअरिंग कॉलेजचे डिप्लोमा कॉलेजचे लागलेली आहे. शालेय जीवनामध्ये सुद्धा जे काही ज्युनियर कॉलेजचे वगैरे सुद्धा आहेत हे सुद्धा सायन्सचे विद्यार्थी अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स करू शकतात चांगल्या प्रकारे. याची त्यांना मदत होते आणि म्हणजे आयडिया मिळते की कशा पद्धतीने आपण हे करावं. इव्हन शेतीचे काही प्रोजेक्ट्स आहेत याच्यामध्ये की साधी गोष्ट आहे की शेण भरताना की ते हात भरतात त्याच्यामुळे त्यांनी ते फावडं पण त्यालाच लावलेलं आहे ती गाडी पण आहे म्हणजे एकच माणूस ती कशा पद्धतीने ते हे करू शकतो हे ते चांगल्या प्रकारे दाखवलं. म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा आहे. फवारणी म्हणजे कशा पद्धतीने फवारणी करायची ते औषधं कशी मारायची याचंसुद्धा ते त्या ठिकाणी त्याचं प्रोजेक्ट लावलेलं आहे. तुला काय फिलिंग झालं? सगळं आवडलं जे पण त्यांनी मांडलंय तिकडे प्रत्येक स्टॉल सगळं छान होतं. चला चला काय बिबट्याची काय माहिती सांगत असता तुम्ही? बिबट्याची आल्याच्या नंतर कोणती काळजी घ्यायची, लहान पोरांनी कोणती घ्यायची, लहान पोरांना शाळेत सोडताना एकटं नाही सोडायचं, जास्त करून आईवडिलांनी शाळेत सोडायचं. जर शाळा सुटली तर येताना ग्रुपनी घरी यायचं आणि जाताना सोबत आवाज करीत जायचं. काठी किंवा काय गोंगराची काठी बिटी असतात त्याने आवाज करीत जायचं. आता आपल्या परिसरामध्ये किती बिबटे आहेत? आता बिबटे आता जेवढे होते म्हणजे काय पकडले सरसे अंत जेवढं सांगता नाही येणार सुमारे 400-500 असतील. आता 400-500 बिबटे असतील. 400-500 बिबटे असतील. आता शेतामध्ये काम करताना शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यायची? शेतकरी ग्रुपनी काम करायचं आणि ज्यावेळेस बसून काम करीत असेल त्यावेळेस गळ्याला स्कार्फ बांधायचं आणि कोणतरी असं म्हणजे एकाच बाजूला तोंड करून नाही काम करायचं, थोडं इकडं तिकडं आणि काम करताना एकमेकाशी बोलायचं आणि तो आवाजाने येणार नाही जवळ. तू काहीतरी शिकला, तू
बनवलं फक्त त्यांनी. We just store the numbers about the colors because the computer doesn't understand colors. So for storing the colors, we store the number. But now from that numbers, that colorful number, we now infer what the कुठलं इन्स्ट्रुमेंट आहे? ते सीड रोस्टर मशीन आहे. काय करतो ते? ते भाजण्यासाठी वापरले जातं. डेमो दाखवतो. आणि इथं टेम्परेचर सिस्टम आहे. टेम्परेचर आपण आपल्यावर नसते, वेगवेगळ्या पदार्थांना आपण सेट करू शकतो. आणि इथं टायमर 5 मिनटं 10 मिनटं असं सेट करू शकतो. तेवढा टाईम झाला की ते हे बजर वाजते. बजर वाजली की आपली हिटिंग कॉईल बंद होते. आणि त्यानंतर हिटिंग कॉईल बंद झाल्यानंतर ही रोटर आहे ते फिरत राहणार. याला मॅन्युअली बंद करायला लागते. कारण की जर हिटिंग कॉईलसोबत जर बंद झालं तर आतमधले ते गरम असणार भांडं. त्यामुळे का आपलं हे करपून येणार नाही. तर त्यासाठी का नाही त्याला मॅन्युअली बटन दिलेलं आहे. आणि महिलांचा जर व्यवसाय सुरू करायला म्हटलं तर त्यासाठी शेंगदाणे भाजण्यासाठी हां आणि वेगवेगळे पदार्थ पण भाजू शकतो. पीठ भाजू शकतो. काय इन्स्ट्रुमेंटची किंमत काय? 14,000 किंमत आहे. मिळतं कुठे? हे मिळतं ना. आत्ता आहे का नाही याचा प्रॉब्लेम हे करून आयडेंटिफाय करून हे बनवलेलं आहे आत्ता. तरी पहिल्यांदाच हे मशीन आहे. आणि त्यानंतर हे पदार्थ त्यामध्ये बनवले. मोरिंगा चिक्की, शेंगदाणे चिक्की ही 2 चिक्क्या बनवली याच्यामध्ये. ते बनवल्या कधी? ते आपला तिकडे घरी? हां तिकडं नाही या ना त्या संस्थेमध्ये बनवली विजयानश्रम पाबळ म्हणूनमध्ये. हे कुठलं इन्स्ट्रुमेंट आहे? ये आपलं शेण वाहण्यासाठी मशीन केलेलं है। इसके अंदर क्या होता है, जैसे कि 2 महिलाएं होती है वो घर का काम करने के साथ साथ गाय गोटे का भी काम करती है। गाय होती है मतलब उधर गौशाला में, तो उनका हाथ दर्द होता है, पैर दर्द होता है, कमर दर्द होता है, इसलिए उसके लिए प्रोटोटाइप में हम लोग ने ये मशीन बनाया है। लाइट वेट है, किधर भी उठा के लेके जाओ ऐसे करके हम लोग शेण खींच सकते हैं। और ये मशीन का 180 डिग्री कहीं पे भी घुमा के ऐसे शेण ले सकते हैं। हाथ पैर खराब नहीं होते? हाँ, हाथ पैर भी खराब नहीं होते। जैसे कि हाथ पे लग गई नखून के अंदर जाएगा तो खाने में जाता है, फूड पॉइजनिंग भी हो सकता है। तो उसके लिए प्रोटोटाइप और ये मशीन का खर्चा 4, 4.5, 5,000 रुपये तक आ जाता है। कितने का है मशीन? ये 5,000 इतने मशीन। 5,000? हाँ। ChatGPT, आता आपण शिक्षक आहे, एज्युकेशनच्या सेक्टरमध्ये तुम्हाला सांगतो त्यामुळे भविष्यात काय काय होऊ शकतं। आता इलॉन मस्क नाव ऐकलं तुम्ही? इलॉन मस्क त्यांनी अमेरिकेतलं एक माणूस इंट्रोडक्शन द्या, मग चालू करा। तुमचं पण द्या इंट्रोडक्शन। आम्ही नाही पहिले तुमचं द्या, मग हे नाही होत आहे। एक मिनिट। माझं नाव नारायणी देशपांडे आणि आम्ही सगळे ज्योतिर्विद्या परिसंस्था करतो। ही ओल्ड ॲस्ट्रॉनॉमी ऑर्गनायझेशन आहे पुण्यातली आणि आज आम्ही लोणार क्रेटर बाबतीत माहिती सांगणार आहोत। सो तुम्ही लोणार क्रेटर बाबतीत ऐकले? बुलढाणा, सो इट्स इन बुलढाणा इन महाराष्ट्र आणि हा एक ॲस्टेरॉइड इम्पॅक्ट झालेला, त्यामुळे हे फॉर्म झालेलं। हा ॲस्टेरॉइड इम्पॅक्ट 5,75,00,000 वर्ष जुना आहे
आणि या इम्पॅक्टमुळे एक लेयर्स फॉर्म झाले. पहिला हा आहे की इजेक्शन ब्लँक, नंतर हा क्रेटर रेम आणि एक सरफेस आणि मग एक वॉटर बॉडी. इजेक्शन ब्लँक म्हणजे जेव्हा तुमचं इम्पॅक्ट होतं अश्नीचं, तेव्हा ही जी सरफेस होती ती 20 मीटर एलिव्हेट झाली होती, तर याला इजेक्शन ब्लँक म्हणतात. आणि काही म्हणतात की प्रवाहामुळे इथं पाणी साचलं, पावसामुळे पण पाणी साचलेलं. जेव्हा इम्पॅक्ट झालेलं तर ते जे अश्नी होती ती मेल्टडाऊन झाली आणि याच्या सरफेसच्या मातीत मिसळली. तर हे जे पाणी आहे, दिस वॉटर इज कम्प्लीटली त्याच्यापेक्षाही जास्त 11.7 दिया है, फोन नंबर दिया है. अगर आप गेस्ट हाउसमध्ये या कॉलेजला विजिट करता, आता पेपरमध्ये ॲपमध्ये कुठेही नाही, पण ही माहिती आजपासून 100 वर्षापर्यंतची, त्याच्या पूर्वीची माहिती आपल्याला याच्यामधून मिळू शकते. म्हणजे 1000 वर्षापूर्वी पाऊस कसा होता ही अशी माहिती रेडीमेड नाही आहे कुठे, तर ती आपल्याला झाडांमधून ही माहिती सेव्ह करून आणि समजा एखाद्या जंगलामध्ये तर त्याला सगळ्या नॅचरल गोष्टीच मिळणार. आपण त्याला काही खत घालणार नाही, पाणी घालणार. मग एखाद्या वर्षी पाऊस चांगला पडला तर त्याची वाढ ही चांगली होते. पाऊस कमी असला, दुष्काळ असेल तर त्या वर्षी त्याची वाढ कमी होणार. तर आता जेव्हा झाड वाढत असतं त्याच्यामध्ये एका वर्षी एक अशी रिंग तयार होतात. हे जे गोल गोल दिसतं एका वर्षी एक तयार होतं. मग आपण इथं बघितलं सगळ्यात सेम नाही आहे, काही काही झाड काय मॅडम विचार कारण का भेदभाव केला तर तुम्हाला येणार मिसळणार नाही, तो एकटा पडणार. मग लोकांना जर कळलं की प्लाझ्माला आकार देण्यासाठी कुठली वस्तू आपण वापरत असेल तर ती आहे मॅग्नेट. सूर्य एक प्लाझ्मा आहे. सूर्य का बरं असं नियंत्रित आहे? त्याची मॅग्नेटिक फील्ड आहे. सूर्याला जर मॅग्नेटिक फील्ड नसती तर सूर्य पूर्ण पसरून गेला असता अख्ख्या मिल्की वे गॅलेक्सीमध्ये. आपल्या पृथ्वीला पण ओढून घेतला असता. म्हणून प्लाझ्माला असं कंट्रोल करायचं असेल लिमिटेड पाथमध्ये, त्यासाठी मॅग्नेट्स असणं जरुरी आहे. मॅग्नेट नसला तर असा पसरून जाणार तो इकडे तिकडे जिथे जागा मिळेल. अर्थला पण मॅग्नेटिक फील्ड आहे बिलकुल. म्हणून तर अर्थ त्याच रूटमध्ये त्याच ॲक्सिसवर फिरत आहे. अर्थचा ॲक्सिस चेंज नाही होत. पाथ जो है तो कैसे दिखाते हैं, कैसे दिखता है, कैसे बनता है. तो हमने हाई वोल्टेज दिया, हाई वोल्टेज की वजह से नाइट्रोजन इन द एयर वो एनर्जी लेकर प्लाज्मा अवस्थे में जाते हैं. अभी प्लाज्मा अवस्थे में कोई भी है तो कलरफुल दिखता है, जैसे गैस कलर नहीं होता, नाइट्रोजन ऑक्सीजन, बट प्लाज्मा अवस्थे में सब कलर दिखता है. मैं जब चालू करूँगा तो ये जो दिख रहे हैं वो नाइट्रोजन का प्लाज्मा है. जो वो नाइट्रोजन हवा में नाइट्रोजन है वो उसका प्लाज्मा है. जैसे इसमें मैंने अलग अलग गैसेस भरा है, इसमें हाइड्रोजन है, इसमें मर्क्यूरी है, तो ये भी प्लाज्मा अवस्थे में चला जाता है. ओके, ये पकड़ सकते हैं हम प्लाज्मा. प्लाज्मा मतलब एनर्जी स्थिति है, जिसके पास एनर्जी है उसको प्लाज्मा कहते हैं. बराबर है सर, लेकिन वो स्टोर कर सकते हैं. स्टोर करना नहीं, जिसके पास पैसा है उसको पैसा वाला बोलते हैं. आप पैसा रख सकते नहीं रख सकते उसको ऊपर है. ये खर्चा कर रहे तो खत्म हो जाएगा, फिर गैस बनेगा. बस इतना ही है. हम प्लाज्मा अवस्था बनाकर उसको उपयोग करना चाहता है. लेकिन वो तो सोचने से बहुत सारा ज़्यादा रहेगा सर प्लाज्मा. ये जो ये सॉलिड लिक्विड जो गैसेस है इससे ज़्यादा ये प्लाज्मा. बट आपको कुदरत में देखो तो धरती के बाहर देखे तो ब्रह्मांड में 99.99% पदार्थ प्लाज्मा अवस्था में ही है. वही बोल रहे हैं ना सर. तो हमको भी इतना ब्रह्मांड में इतना पदार्थ प्लाज्मा अवस्था में कुदरत ने क्यों बनाया? क्योंकि वो ज़्यादा उपयोगी है. हम भी प्लाज्मा अवस्था में बनाकर उपयोग करना चाहता है ना. तो हम सब लोग पैसा क्यों कमाना चाहते हैं? पैसा क्यों चाहिए? उपयोग करने के लिए. तो ज़्यादा एनर्जी है तो हम अलग अलग क्षेत्रों में उपयोग कर सकते हैं. तो प्लाज्मा अवस्था जैसे एनर्जी देकर सभी क्षेत्रों में उपयोग करना चाहते हैं. जैसे ऊर्जा क्षेत्र में, चिकित्सा क्षेत्र में, कपड़ा क्षेत्र में, बहुत सारा क्षेत्रों में तो है. बट जैसे ऊर्जा के क्षेत्र में कॉम्प्लिकेटेड है. जैसे चिकित्सा क्षेत्र में एयर, आपको एयर प्योरीफायर में क्या होता है? एयर प्योरीफायर में एक प्लाज्मा सोर्स ही होता है, यही होता है एक एयर प्योरीफायर में. तो एयर प्योरीफायर में बहुत सारा जगह ये होता है.
of the user to that basic server क्या करते हैं इसका क्या पॉइंट है कि जब 3D अर्थ को आप 2D में प्रोजेक्ट करते हो तो उसको कहते हैं स्टेरोग्राफिक प्रोजेक्शन कि मतलब ये जो लाइन है उसको कहते हैं ट्रॉपिक ऑफ कैप्रिकॉर्न, फिर ये जो लाइन है वो इक्वेटर है और ये जो लाइन है वो ट्रॉपिक ऑफ कैंसर है और ये जो इसके अंदर की लाइन है वो लैटिट्यूड और लॉन्गिट्यूड है। तो जब मैं इसको रोटेट करूँगी या 54 डिग्रीज के हिसाब से इसे अलाइन करूँगी तो ये कहीं ना कहीं पॉइंट आउट करेगा, तो जहाँ पे पॉइंट कर रहा है उसके हिसाब से वो लैटिट्यूड लॉन्गिट्यूड पता चलता है। वाट पाहताय यूज़ कर सकते हैं और टाइम जो बिठाएंगे आप जितना प्रेशर अप्लाई होगा उतना एनर्जी जनरेट होगा और वो एनर्जी आप हॉस्पिटल में होम अप्लायंसेस में और स्ट्रीट लाइट में यूज़ कर सकते हैं। ये हमने स्पेसिफिक मोबाइल चार्जिंग के लिए किया। इसका क्या फायदा आहे? मोबाईल चार्जिंगसाठी आपण हे यूज करू शकतो. फूड स्टेप पॉवर जनरेशन फॉर मोबाईल चार्जिंग, तसे याचे बरेच फायदे आहेत. तर आम्ही फक्त मोबाईल चार्जिंगसाठी जे पायामध्ये बूट घातला हो, पायामध्ये बूट घातल्यावर याच्यावर मेकॅनिकल प्रेशर अप्लाय होतं. हे सेन्सर आहे, पिझो इलेक्ट्रिक सेन्सर. याच्यावर प्रेशर अप्लाय होणार आपण बूट घातल्यावरती. मग नंतर ती जी मेकॅनिकल एनर्जी आहे तिचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये होतं. याच्यात पिझो इलेक्ट्रिक मटेरियल आहे ते असा डेमो दाखवू शकता का? डेमो हो आहे की, दाखव बरं डेमो. आता बॅटरी किती चार्ज आहे, किती %? 71%. 17. हां ठीक आहे. 71. आता तुम्ही बूट पायात घाला. असं घालून नाही, आता इथे पुढे दाखवणार आम्ही. कसं कळणार ना मग? हे होतं की हे आपण जे याच्यावर आम्ही टेस्टिंग याच्यावर आपण जेव्हा हे प्रेशर देऊ ना याच्यावर, इथं थोडासा असा हात लावून बघा, थोडासा बल्ब नॉर्मल ग्लो होतो. इथं असं थोडा अंधार करा ना, इथं थोडा अंधार करा ना, नॉर्मल बल्ब ग्लो होतोय. हे बघा, माझं काय म्हणणं आहे, जर आपण ते पायामध्ये घातलं हो पायामध्ये प्रेशर तयार होतं ना. हो प्रेशर तयार होतं. मग तुम्ही पायात घालून बघा होतोय का. आम्ही कसं दाखवणार इथं पायात? मग ते कसं कळणार ना, लोकांनी विश्वास ठेवायचा कसा? या बाहेर. त्याच्यावर प्रेशर अप्लाय होतो आणि मोबाईल चार्जिंगला लागतो. अच्छा अच्छा. आता तुम्ही चालत राहिले, हो, मग आपण जेवढं चालणार तेवढं त्याच्यावर प्रेशर अप्लाय होणार आणि तेवढी एनर्जी जनरेट. त्याची वायर कमी आहे, मग वायर जास्त. वायर याच्यासाठी आपण इथं वायरलेस चार्जर यूज करू शकतो. इथे जर वायरलेस चार्जर जर माउंट केला तर हे इन्स्ट्रुमेंट केवढ्याला? बॅटरी कशासाठी यूज आहे? स्टोरेजसाठी. म्हणजे आपण जेव्हा चालणार ना तेव्हा त्याच्यात एनर्जी स्टोअर होणार. तुम्ही जेवढं चालत राहणार तेवढी एनर्जी त्याच्यात स्टोअर होणार. ती स्टोअर झालेली एनर्जी आपण यूज करू शकतो मोबाईल चार्जिंगसाठी. किंवा म्हणजे चालल्यामुळे प्रेशर होतं, प्रेशरमुळे बॅटरी प्रेशर तयार होऊन ती स्टोअर होते. प्रेशर कशाने मेजर म्हणजे स्टोअर कशी होती एनर्जी? पिझो इलेक्ट्रिक सेन्सर यूज केले ते. हा खाली सेन्सर, आहे हा का? सेन्सर त्याच्यासाठी यूज केलेला आहे. याच्यावर प्रेशर अप्लाय होतं आपण चालल्यावर. काय प्राइस त्याची? 500 रुपयेपर्यंत. वॉरंटी? फक्त कंपोनंट्स, म्हणजे जर कंपोनंट्स खराब झाले तर आपण ते चेंज करून यूज करू शकतो. तसं लाईफ टाईम चालू शकतं. फक्त जे कंपोनंट खराब होतील ते आपण एक्सचेंज करायचे. त्याची काय वॉरंटी नाही? स्टार्ट करून द्यायला आलेले. हो, काय इन्स्ट्रुमेंट आहे? VFD हा. म्हणजे काय, जरा मराठीत सांगावं. मराठीत नाही, ग्रामीण भागातली पोरं हुशार, पुढे इंग्लिश त्यांना येत नाही ना. एक मिनिट तुला मराठी येतं? येतं. मराठी सांग चल. हा VFD हा आहे ना आपल्या म्हणजे स्पीड कंट्रोल करतो या मोटरचं. 3 फेज आपले जसं काही पाण्याची मोटर झाली किंवा आपली कुट्टी मशीनची मोटर झाली, म्हणजे असं रेग्युलर मोटर आहे आपली ही 3 फेज, इथं स्पीड ह्या VFD थ्रू कंट्रोल केलं जातं. किंवा आपले जसं काही 3 फेज मोटर आहे तिला 3 फेज लागतात रन होण्यासाठी, पण आपण ही मोटर 2 फेजवर सुद्धा रन करू शकतो. आपल्या भारतात 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे, पण आपण ह्या मोटरला ह्या VFDमुळं 60 हर्ट्जला सुद्धा रन करू शकतो. आता आपण याला अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज दोन्ही डायरेक्शनने फिरवू शकतो. फॉरवर्ड रिव्हर्स म्हणजे थोडक्यात तुम्हाला रन करून दाखवतो. सप्लाय लाईट गेली आहे. पुढे आता आपण जितकं कमी वाटन या पण थोडक्यात आता जसं 15 हर्ट्जला सुद्धा रन होते. स्पीड पहा आता इन्क्रीज होईल हळूहळू. आणि ते स्पीड झालं, पण पुढे त्यांनी
ज्यासाठी आपण ते वापरणार आहे, समजा कुट्टीला वापरली हां तर ते झालं पाहिजे ना कवर. ताकद तेवढीच भेटणार ना सर, टॉर्क खाय तेवढाच राहतो. तर कशावरून कन्फर्म करायचं? तुम्ही सांगता हे खरं कशावरून? ते म्हणजे आता आम्ही म्हणजे हे VFD आहे ना, थोडक्यात व्होल्टेज सेम राहणार, फक्त फ्रिक्वेन्सीमध्ये कमी. बरोबर आहे, पण समजा एवढ्या स्पीडमध्ये आपण कुट्टी करू शकतो, हे कन्फर्मेशन कसं? हां, आता कुट्टीसाठी काय यूज होतं थोडक्यात तुम्हाला सांगतो. आता ही ज्यावेळेस मोटर चालू होते रस सेमच राहतो, फक्त हे कमी स्टार्टिंग टाइम. कळणार कसं? डेमो नाही आहे त्यांच्या, पण ते हे म्हणतात ना हे चेंज आपण होतं. मान्य आहे, पण आपण व्हेरीफाय कसं करणार? हां, आता ऐका सर, हे इथं सांगतायत हे प्रॅक्टिकल. फिजिक्सचा लॉ आहे की ते हे हो, मी काय म्हणतो, समजा हे युनिट आपण घेतलं आणि सक्सेस नाही झालं, मग आता तुम्हाला सांगतो सर, ऐका. आता आपण आहे ना या VFD थ्रू आहे का इथं पॅरामीटर सेट करून आपण म्हणजे जसं काय सपोज आपल्याला मोटर ज्यावेळेस कुट्टी मशीनचं एक्झाम्पल घेतो, ज्यावेळेस आपण मोटर चालू करणार आहे तसंच रेग्युलर स्टार्टरने त्यावेळेस डायरेक्ट मोटर फुल स्पीडला चालू होणार आहे, बरोबर. पण याचे इथं पॅरामीटर सेट केलेच नसतं कंट्रोल. हां, 30 सेकंदात तुम्हाला फुल स्पीड द्यायची का 1 मिनिटात फुल स्पीड द्यायची, इथं आपण इथं टायमर सेट करू शकतो. याचं बेनिफिट काय? विजेची बचत. विजेची बचत नाही, म्हणजे विजेची बचत आहे, जागेवर लोड नाही येणार. पहिली गोष्ट मेकॅनिकल लॉस कमी होणार तुमचा, म्हणजे मेकॅनिकल स्ट्रेस नाही येणार. मोटर जळणार नाही. हां, मोटर जाणार नाही, वायडिंग लोड नाही येणार वन टाइम डायरेक्ट. मग असं इन्स्ट्रुमेंट कोणी वापरले का? आता माझा मित्र आहे ना, त्याचं म्हणजे स्वतःचं दुकान आहे याचं इंडस्ट्रीयल, ते त्यांनी बसून दिलेलं आहे, ओतूरला आहे. आम्ही ते इलेक्ट्रिकल त्यांनी स्वतः बसून दिलेलं आहे, म्हणजे VFD ना त्यांनी बसून दिलेलं. काय किंमत आहे? हा 9,200 रुपयाचा आहे, 2 HP साठी. त्याची वॉरंटी गॅरंटी? वॉरंटी गॅरंटी नाही, चायनाचा. ते नाही चाललं मग? चालतो 100% चालतो. चालला नाही तर रिपेअर होतो ना, रिपेअरिंग कस्टमरने करायचं. रिपेअरिंग. आता याचं तसं आहे, आता याचं काय माहिती का, आपण जितका वारी घेऊ त्याला वॉरंटी पण भेटते, तसं काय नाही. पण आता हा तरी 9,200 रुपयाचा डिप्लोमाच्या प्रोजेक्टच्या हिशोबाने लई खूप झाला. तसं पण आता रेग्युलर मग तुम्ही 15,000 20,000 त्याची क्वालिटी वाईज तरी हा डेल्टाचा घेतलेला आहे, आम्ही ब्रँडेड कंपनीचा घेतलेला आहे, डेल्टाचा घेतलेला आहे. जर आपण लोकल घेतला असं मग आम्हाला आता इथं प्रोजेक्ट कॉम्पिटिशनला जाण्यासाठी हा रन करून दाखवायला लागतो ना. आता इथं आहे ना आम्हाला शेतकऱ्यांना याचा डेमो पाहिजे असेल तो कुठे पाहिजे? इथं ओतूरला आहे. आता तो नेमका आत्ताच बाहेर गेला जस्ट. काय नंबर आहे का, मोबाईल नंबर? हा त्याचा आहे ना मोबाईल. काय नंबर आहे सांगतो एक मिनिट. राहुल भोसले आणि अजय शर्मा यांनी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. 94 21 39 64 81 हा अमितचा नंबर आहे. म्हणजे त्यांचं स्वतःचं शॉप आहे. जर तुम्हाला लागत असेल तर त्याला कॉन्टॅक्ट करा, तो तुम्हाला VFDचं सगळं सांगेल, म्हणजे स्पेसिफिकेशन सांगेल तुम्हाला. प्रोजेक्ट क्रॉप डिसीज डिटेक्शन आहे. त्याचा अर्थ आहे की एखाद्या शेतकरीतला त्याच्या जर शेतीतला एखादं पान असेल तर त्याचा रोग सांगायचा असेल तर तो कसं डिटेक्ट करू शकतो आपण, तो सांगण्यात येईल. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं? हां चालेल, पण ते डेटाबेसमध्ये आधी इमेज स्टोअर करावं लागेल. मी करू शकणार नाही. आम्ही करते, पण आमच्या डेटाबेसमध्ये जे इमेजेस आहे ते आम्ही दाखवू. तुम्ही आणले तुमचंच आहे? हां, तुमचं पण आणू. हां, तुमचं पण हां आणू शकतो आम्ही. चालेल. तर मग आधी काय करायचं, लॉग इन आणि रजिस्ट्रेशन पेज जेव्हा ओपन होईल, आपण आधी लॉग इन आणि रजिस्ट्रेशन करायचं. नंतर आपल्याला डायरेक्ट इमेज म्हणजे ही वेबसाईट ओपन होईल, ज्याच्यानंतर आपल्याला एक इमेज सिलेक्ट करायची आहे. आता आपल्याकडे जेवढे इमेज आहे ऑलमोस्ट 4,000पेक्षा जास्त इमेजेसचे फोटो आहेत. सो आपण त्यातला कुठला पण एक इमेज घ्यायचं, त्याला ओपन करायचं. नंतर काय होईल, इमेज प्री प्रोसेसिंग होईल. म्हणजे कम्प्युटरला काय असतं की बायनरी लँग्वेज समजते, त्याला डायरेक्ट कुठली पण लँग्वेज समजत नाही. याचा अर्थ तो काय करतो की आधी ग्रे स्केलमध्ये कन्वर्ट करतो, नंतर बायनरीमध्ये कन्वर्ट करतो. याचाच अर्थ असतो इमेज प्री प्रोसेस, जे की आता MLमध्ये यूज होतो. आणि त्याच्यानंतर CNN प्रेडिक्शन होतं. CNN एक असा मॉडेल आहे की ज्याच्यामुळे आता AI मध्ये तो एवढा यूज होतो आहे की तो नॉर्मल प्रेडिक्ट करू शकतो. त्याच्यानंतर तो काय काय प्रेडिक्ट करणार, हे लीफ कुठली आहे, हा डिसीज कुठला झाला आहे, डिसीजचे मेडिसिन्स आणि त्याची प्राईस किती राहणार. आणि नंतर काय होणार, जेव्हा आपण लिंकवर क्लिक केलं तर ही डायरेक्ट Amazonवर लिंक ओपन होईल. आणि Amazonवर कसं दिसणार, मी PPTमध्ये दाखवतो. Amazonवर डायरेक्ट मेडिसिनचं नाव दिसणार आणि लिंक येईल आणि किती पैशांची आहे ते दिसेल. मी एकदा PPT दाखवते. आता AI तंत्रज्ञानामुळे शेतीचं उत्पन्न वाढतं का? वाढतं ना, का नाही वाढतं? कारण AI
हे बघा, आधी लॉग इन रजिस्ट्रेशन आणि मग अकाउंट क्रिएट करणार आणि नंतर हे असं रिडायरेक्ट होईल. सगळं मान्य आहे. याचा लोकांना उपयोग होतो असं कन्फर्मेशन हां आहे ना, का नाही होणार. जर एखादं आम्ही याच्यात अशा डिसीज टाकल्या जे ऑलमोस्ट काय काय असतं की जुन्या शेतकऱ्यांना माहिती आहे की आपल्या झाडाला कुठला रोग झालाय, इव्हन त्यांना हे पण माहिती आहे की आपण काय यूज करू शकतो. खूप शेतकऱ्यांना बराच आयडिया असतो, पण जे नवीन ते प्रॅक्टिकल कुठं प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल आता तुम्हाला दाखवलं ना, CNN अल्गोरिदम यूज वगैरे करू. हाँ ओके यस. सो दिस इज ऑटोनॉमस ड्रोन. सो ये हमारा ऑटोनॉमस ड्रोन है. सो ऑटोनॉमस ड्रोन में कॉन्सेप्ट है हां चालेल. सो हे आमचा ऑटोनॉमस ड्रोन आहे. हे प्रॉब्लेम स्टेटमेंट असे की त्याला पायलट लागत नाही. सो हा स्वतःहून टेक ऑफ करतो, स्वतःहून त्याचे ॲक्शन करतो आणि स्वतःहून लँड पण होतो. सो एक पायलटची गरज नसताना कोणताही कॉलेज मेंबर किंवा कोणताही एक कंपनीचा मेंबर याला ऑपरेट करू शकतो. सो याच्यात आम्ही जे यूज केलं ते आहे क्रॉस फ्लाईट म्हणून फ्लाईट कंट्रोलर येतो, जे ह्या ड्रोनचं ब्रेन म्हणून यूज होतं. सो याच्यात सगळे प्रोग्राम वगैरे आहे, सगळे ऑपरेशन्स हा करतो. याच्यात आम्ही सॉफ्टवेअर हा यूज केला आहे. सॉफ्टवेअरमध्ये असं आहे की सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला प्लॅन करता येतो त्याची ट्रिप, की तो कुठून कुठे जाणार हे दाखवतात. आता ह्या सॉफ्टवेअरमध्ये आपण ट्रिप प्लॅन करू शकतो की आपण कुठून टेक ऑफ करणार, कुठे जाणार, त्या जागेवरती कोणती ऑपरेशन करणार आणि मग परत कुठे येऊन थांबायचं आहे. आता याच्यात आपण कॉन्फिगर करू हे शकतो की डिलेवरी वगैरेचा असेल किंवा कॅमेरा वगैरे लावला तर त्याला आपण फोटो काढायला लावू शकतो किंवा डिलेवरीसाठी मग ते पॅकेज ड्रॉप वगैरे आले, हे सगळी गोष्टी आपण करू शकतो. इकडे एक डेमो फ्लाईट आहे जे आम्ही आमच्या कॉलेज ग्राउंडवरती केली. कॉलेज ग्राउंडच्या डेमो फ्लाईटमध्ये तुम्हाला ऑटोनॉमस ड्रोन दिसतं, ज्याच्यात आमच्या पायलटनी फक्त ड्रोनला आर्म केलं, त्याच्यानंतर ट्रान्समिटरचा यूज नाही केला. सो ते स्वतःहून टेक ऑफ करतो आहे, स्वतःहून ट्रॅव्हल करतो, त्याचे चेकपॉईंट्स वगैरे जे आहेत ते त्याला फॉलो करतो आणि मग एंडला लँड होतो. आता याचं यूज केस बोलायचं झालं तर जे मेडिकल असतो, मेडिकल फील्डमध्ये जेव्हा एकदम अर्जंट मेडिसिन्सची रिक्वायरमेंट असते तर मग तेव्हा आपण हे यूज करू शकतो. लाईक ते टाईम एफिशियंट पण बनतं आणि ऑल्सो ते ह्युमन लेबर जर लावले आपण, डिलेवरी पार्टनर वगैरे लावले तर ते थोडी कॉस्ट वाढते, तर याने खूप कमी कॉस्ट कटिंग होते. सो बजेट एफिशियंट पण आहे, टाईम पण वाचवतो आणि क्रुशल टाईमवर यूज पण होतो. हेच आपण डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये गेलो तर फ्लड वगैरेच्या वेळेस आपण रेफ्युजीज वगैरे जे आहे, आता हेलिकॉप्टर दरवेळेस फिरत जातात, तर हेलिकॉप्टर जागेवर आपण फक्त ड्रोन फिरवले आणि ड्रोननी आयडेंटिफाय केले कॅमेरा थ्रू की इथे रेफ्युजीज आहे, तर आपल्याला रेस्क्यू ऑपरेशन खूप सोपंच आहे. जर गव्हर्नमेंटची परमिशन असेल तर रेड झोन एरियामध्ये पण अलाउड असतं. इन क्रुशल केसेस ते आपल्याला परमिशन देते, गव्हर्नमेंटची परमिशन लागते. लाईक नॉर्मल फ्लाईटसाठी पण आपल्याला मग ते झोन्स चेक करायला लागतात, ग्रीन झोन, येलो झोन, रेड झोन. तर बिना त्याचा आपण फ्लाईट नाही घेऊ शकत. एक ॲल्टिट्यूड असतो, ते प्री डिफाईंड असतो की याच लेंथ धोका असेल समजा, आता कसं एरोप्लेन कॅमेराज किती सांगितलं की धुकं होतं, धुक्यामुळं मग त्या ठिकाणी एरोप्लेन त्यांनी ते लँड करायला नव्हतं पाहिजे असं, तर मग याचा काही परिणाम होतो? आता आपण जास्त तर बघितलं तर कॅमेरामध्ये एकदम डेन्स धुका असेल, म्हणजे एकदम बादल हे आपलं ढगांचंच गेलं तर मग तेव्हा डिस्टर्बन्स येतो. नाहीतर आपल्या नॉर्मल कॅमेऱ्यात ते थंडीचं फॉग वगैरे असेल तर एवढा फरक नाही पडत, नाही कोणत्याच कॅमेरा नाही पडत. आणि जरी धुकाचा असेल तर मग आपण ही थर्मल विजन लावू शकतो. थर्मल विजन असलं असतं तर मग थर्मल विजनच्या वेळेस धुकाचा फरकच पडत नाही, कारण की आपल्याला जे ह्युमन बॉडीज असतात ते एकदम असे हायलाईट होऊन दिसतात, नुसतं जे गरम गरम जाग्यात ते. तर फ्लडच्या वेळेस तर पाणीमध्ये ह्युमन लगेच आयडेंटिफाय होतील जर आपण हीट विजन लावला तर, थर्मल विजन लावला तर. हेच आपण ऑटोनॉमस करायचं बोललो तर याच्यात VIO वगैरे एक हे येतं, प्रोग्राम असतो. त्यात असं असतं की आपल्याला काहीच कोडिंग वगैरेची वेपॉईंटची पण गरज नसते. तो त्याचा रस्ता शोधतो, त्याचं शोधत जातो, कुठं लोक आहेत, जिथं लोक दिसले तो तिकडे मार्क करतो आणि आपल्याला सांगतो की ह्या कॉर्डिनेट्समध्ये रिफ्युजीजची गरज आहे, तर मग आपण तिकडे जाऊन शकतो. बॉक्स वगैरे आहे का काय पॉवर बँक? एक मिनिट We'll go inside the cave and the network will. In fact, you are sitting at very poor network in this area. So how? No, otherwise. Great. सो हा वॉटर गार्बेज कलेक्टर बोट आहे. जसं की आता वॉटर पोल्युशन वाढत चाललं आहे. सो मॅक्झिमम अमाऊंटमध्ये प्लॅस्टिक बॉडीज असतात जे ओशन्समध्ये किंवा रिव्हर्समध्ये,
ते आपण एका लिमिटेशन्सपर्यंत त्याला कंट्रोल करू म्हणून आपण एक प्रोटोटाईप बनवलं आहे. प्रोटोटाईप असं आहे की कन्व्हेअर बेल्ट आहे. कन्व्हेअर बेल्टमध्ये काहीतरी आपण समजा वॉटर बॉडी काहीतरी आला इथं अडकला, हे यांनी ॲक्च्युअलमध्ये फ्लोट करतं आहे. काय अडकलं, कन्व्हेअर बेल्ट फिरतं आहे. कन्व्हेअर बेल्ट फिरून इथं कंटेनरमध्ये ते कलेक्ट होते. हां फिरतं आहे. डॅमो दाखवतो तुम्हाला. हे पण हायड्रोलिक आहे. जे कंटेनर आहे हा हायड्रोलिक आहे. आपण नंतर किनाऱ्यावरती येऊन हे जर एकदा भरला कंटेनर, किनाऱ्यावरती येऊन तिकडं काहीतरी डंपर्स वगैरे असतील, डंपर्समध्ये हे ट्रान्सफर होईल इथला वेस्ट. डंपरमधून आपण वेस्ट मॅनेजमेंट करू शकतो त्याचा डम्पिंग एरियाजमध्ये. हा आत्ता 3 मोड्समध्ये आपण याचा ऑपरेट करतो, याला करू शकतो. एक ऑब्जेक्ट डिटेक्शन आहे, जसं ऑब्जेक्ट डिटेक्ट करता पुढं गार्बेज वगैरे आलं तर तसं. दुसरा मोड आहे रिमोट कंट्रोल आहे. ब्लूटूथ थ्रू कंट्रोल करून आपण रिमोट कंट्रोलसारखं फोन थ्रू वापरू शकतो. तिसरा आहे व्हॉईस कमांड. आपण व्हॉईस कमांड देऊ शकतो, जसं फॉरवर्ड, बॅकवर्ड, लेफ्ट, राईट असं कमांड्स दिल्यावर तसं चालतं. आणि ह्याला बॅटरी आहे. बॅटरीला पण सोलार पॅनल चार्ज करते. म्हणजे हे रिन्युएबल एनर्जी बॅटरी जसं डिस्चार्ज झालं तसं हे चार्ज होतच राहते. म्हणजे ते एक रिन्युएबल सोर्समध्ये त्याचं लाईफ सायकल चालत राहतो. पण त्याचं जास्त काम आहे. बेसिकली हा जो आहे ना एक ऑटोनॉमस क्रॉलिंग रोबोट आहे. तर जर आपलं केव वगैरे असेल की जिथं आपल्याला म्हणजे माणसं ह्युमन्स नाही जाऊ शकत, तर तिथं आपण ह्याला पाठवू शकतो. आणि हा टायरवर चालू पण शकतो. आणि जर सरफेस प्लेन नसेल तर मग तो त्याचे पाय जे आहेत त्यांनी तो क्रॉल पण करू शकतो. तर त्याच्याने तो हाईट ॲडजस्ट वगैरे करून आपण जे ऑब्स्टॅकल वगैरे आहे ते अल्ट्रासॉनिकने डिटेक्ट होतात. आणि ह्याच्यामध्ये कॅमेरा लावलेला आहे, कॅमेरा मॉड्यूल्स. सो त्यांनी लाईव्ह टेलिकास्ट सिग्नल आपल्याला फोनवर दिसतं. त्यांनी 2D मॅपिंग होती, तर मॅपिंगने आपल्याला आपला जो अख्खा रस्ता आहे तो रस्ता आपल्याला कळू शकतो की कसा आहे काय तसं. ह्याचा डेमो ॲक्च्युली डेमो तसा चालू येतो, पण आमच्याकडे बॅटरीची कॅपॅसिटी लिमिटेड आहे ना, तर मग जेव्हा इव्हॅल्युएटर येतात तेव्हाच चालू करतो. हा प्रोजेक्ट आपला आपत्ती व्यवस्थापनासाठी डेव्हलप केला आहे. याच्यामध्ये 2 ड्रोन आहेत. हा ड्रोन आहे तो सर्व्हिलियन्स म्हणतो त्याला, आणि हा डिलिव्हरी ड्रोन आहे. ह्याची स्पेशालिटी अशी आहे की गावामध्ये काहीतरी झालं आहे, पूर आला आहे किंवा एखादा दहशतवादी गावामध्ये शिरला आहे, जंगलात शिरला आहे, तर अचानक पडदिशी त्यांना ओळखायचं असेल तर हा ड्रोन ॲटोमॅटिकली जातो. आणि ह्याच्यावरती मिनी कम्प्युटर आहे. ह्याची 16 GB रॅम आहे, जशी कम्प्युटरची असते तशी. हा व्हिडिओ शूटिंग करतो आणि मीन व्हाईल उडतानाच ऑनबोर्ड प्रोसेसिंग करतो आणि ओळखतो की माणूस आहे तिथं. आणि त्या माणसाचं एक्झॅक्ट लोकेशन माघारी पाठवतो. आणि माघारी आलेलं लोकेशन या ड्रोनला जातं. हे कम्युनिकेशन असतं, कनेक्टेड असतं आपलं. आपण इथं बसलो आणि ड्रोन गावात गेला आहे. इमेज का व्हिडिओ नाही, लोकेशन. जसं आपण करेंट लोकेशन व्हॉट्सअपला पाठवतो तसं ते लोकेशन पाठवतं. आणि ते लोकेशन ह्याला गेल्यानंतर हा त्या लोकेशनला जातो आणि त्याला काहीतरी मेडिकल किंवा खायचं काय पाठवायचं असेल तर आपण ते त्यांना तिथं ड्रॉप करू शकतो. ही क्विक रिस्पॉन्स टीम अर्ध्या तासामध्ये काम करतं. 75 एकरापर्यंत पूर्ण गाव कव्हर करतं आहे. अशी स्पेशालिटी आहे. डेमो वगैरे केलेला आहे. हो, हे डेमो केलेले आहेत, कॉम्पिटिशनला पण उतरवलेत. ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियाच्या समोरसुद्धा आपण हा सगळा प्रोजेक्ट प्रेझेंट केला आहे. तिथंसुद्धा इंडियामध्ये टॉप 40 हा मॉडेल आहे आपलं. इथे काही सॅम्पलिंग करू शकत नाही, कारण ह्याला पूर्ण सेटअप बाहेर करायला लागतो. आणि हे पूर्ण आपण समजा एक 20 एकर. तुम्ही सांगता ही माहिती खरी कसं मानायचं? आपल्याकडे व्हिडिओज आहेत ना टेस्टिंगचे सगळे. ते काढायचं तेरे फोन में रहेगा तो वो दिखा दे. वाणी साहेब ड्रोन खरेदी करण्याच्या तयारीत सध्या. वाणी साहेब कसं काय प्रदर्शन? छान, मस्त. विद्यार्थ्यांसाठी नहीं, कंपटीशन के फोटो रहेंगे ना तेरे पास, तुम्हारे ग्रुप पे वगैरह कंपटीशन के फोटो रहेंगे ना, वो तो दिखाना, वो चलेगा. तुम्ही कुठल्या शाळेचे विद्यार्थी? किड्स किंगडम अकॅडमी. कुठे? किड्स किंगडम अकॅडमी सोनई. सोनई. हो. तिथे काय पाहिलं, काय आवडलं, काय नाही आवडलं, काय सूचना? रेन वॉटर हार्वेस्टिंग, कोडिंगचे खूप सारे मॉडेल्स आणि न्यू इन्व्हेंटेड टेक्नॉलॉजी आहेत. कोडिंगचे मॉडेल्स आहेत, न्यू इन्व्हेंटेड टेक्नॉलॉजी आहे जी फ्युचरमध्ये खूप कामाला येईल, अशा बरेचसे मॉडेल्स आहेत. काय सूचना? इथं जे प्रदर्शन भरवलेलं आहे कशाची कमतरता आहे, अजून काय करायला पाहिजे, काय सूचना? नाही, कमतरता नाही आहे. हे उलट मुलांसाठी चांगले की त्यांना ज्ञान भेटेल. अजून कुठलं ज्ञान भेटलं? खूप म्हणजे काही ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगचं आहे, AI चं आहे, बरेच आहे. EIचं काय ज्ञान भेटलं? की फ्युचरमध्ये AI आपल्याला खूप ठिकाणी म्हणजे हेल्प करू शकतो. फॉर एक्झाम्पल
फॉर एक्झाम्पल जर आपल्याला म्हणजे एक प्रोजेक्ट होतं, त्यांनी सांगितलं होतं की अमेरिकेच्या एका माणसाने एक चिप बनवलेली आहे की ती जर ब्रेनमध्ये ठेवली तर आपल्याला सगळं ध्यानात ठेवू शकतो, म्हणजे फक्त आपण एकदा रिवाईज केलं तर ते सगळं मेमरीमध्ये येऊ शकतं. आता AI तंत्रज्ञानाचा निश्चित फायदा का तोटा पण? तोटा पण आहे की हा माणसांना घातक पण होऊ शकतो आणि फायदा पण आहे की आपल्याला फायदेशीर असू शकतो. किती विद्यार्थी सगळे? 86. आम्ही 150 विद्यार्थी आहोत सगळे. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. माहिती सांगता प्रक्रिया करा. हे जे आहे ना सर, हे आपला जो प्रोजेक्ट आहे त्याच्यापासून वेस्ट मटेरियलपासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. हा प्रोजेक्टमध्ये ज्यावेळेस आपण प्लॅस्टिक वगैरे जाळतो ना सर, त्यावेळेस इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. AIT पुणे या सर्व विद्यार्थ्यांनी मेन गेट जवळ जमायचं आहे. वेस्ट मटेरियल म्हणजे प्लास्टिक. हा, प्लास्टिक. त्याचे काही साईड इफेक्ट नाही सर, त्याचा साईड इफेक्ट जो कार्बन डायऑक्साईड निघतो ना, त्यासाठी आपण इथं फिल्टर बसवलेला आहे. तो फिल्टर ज्यावेळेस हे होतं त्याच्यामध्ये कार्बन निर्माण होतं. माणसाच्या आरोग्यावर काही परिणाम नाही होणार? नाही ना, ते फिल्टर बसवलेलं आहे ना त्याच्यासाठी. हा फिल्टर दूर तो बाहेर चाललाय सर, ते अजून चालू नाही झालं. डेमो प्लांट आहे ना. डेमो प्लांट आहे सर. आता म्हणजे ऍक्टिव्हेट करत नाही फक्त. हा, डेमो ऍक्टिव्हेट करणार, पण ते एवढं आता अख्खं पॅक नाही ना. मोठं प्लॅन बनवलं ना, कसं अख्खं आपण सिक्युअर करणार ना सगळं. आता कसं दाखवणार का रिअल म्हणजे आपण बल लागणार का? वायरिंग जोडलेलं नाही ना काही? नाही. किती टेम्परेचरवर बल लागतो असं काय आहे का? टेम्परेचर आता प्लॅनला हिट झाला का बल्ब लागतो. कोणाचं पण नाव कोणती पण राहील. याच्यात कसं सॉफ्टवेअर आहे, कसं करायचं, काय ॲड कसं सॉफ्टवेअर आहे लॅपटॉपवरती आपण त्याच्यावरती 3D डिझाईन क्रिएट करायचं, जीकोडमध्ये कन्वर्ट झालेली फाईल बंद आहे. वायरिंग जोडलेले आहेत. कनेक्शन तर लावलेलं भेटलं. बघा इथं आहे, याचं इथं आहे. काढून टाक तरी चालू आहे का सर? लावून लाईट. ठीक आहे, लाईट चालू आहे. हात काढ. हे बघा, लाईट चालू आहे. कमी व्होल्टेज ना? ते आता बॅटरी चार्ज नाही झाली ना अजून एक कॅपॅसिटर चार्ज नाही झाले. कॅपॅसिटर ज्यावेळेस चार्ज होतील ना त्यावेळेस ते वर्क करणार. हे बघा, कनेक्शन कुठंच नाही. सगळं अख्खा प्रोजेक्ट आम्हाला ना 3-3.5 प्रोजेक्ट बनवायला. हे बघा, कनेक्शन हातात आहे. शेतकऱ्यांना हे घ्यायचं असेल तर आता आपलं मोठा प्लांट बनवायला लागेल, जिथं आपल्याला जास्त वेस्ट आणि मटेरियल भेटेल अशा जागी बनवायला लागेल. सॅम्पल तयार करा. हा, सॅम्पल तयार केला. डेमो पीस तयार केलेला आहे. आम्ही विघ्नर निवृत्ती शेट होती. सगळं इलेक्ट्रिसिटी आपल्या बॅटरीमध्ये जाते. त्यानंतर नाही तर स्पायरल वाईन टर्बाईन आहे. जेव्हा गाडी जोरात त्यावरून जाते तेव्हा ते गोल गोल फिरल्यामुळं त्यात जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होती सगळी बॅटरीमध्ये स्टोअर होती. त्यानंतर नाही तर मी सोलर पॅनल वापरलेले ते आवरेज टेक्नॉलॉजीचे, म्हणजेच जे सूर्यापासून येणारे जे UV रेज आहे ते कॅप्चर करतात आणि कॅप्चर झालेले रेज जास्त एफिशियन्सीने काम करतात. त्यामुळं व्होल्टेज वाढतं. या सगळ्याचा उपयोग मी वायरलेस चार्जिंगसाठी केलेला आहे. जेव्हा गाडी पातवरून जाते खाली कॉइल्स लावलेले आहेत, कॉइल्सवरून करायचे कारण गाडी ऑटोमॅटिक चार्ज होते. काय आहे नेमकं? हा बायोडिग्रेडेबल, जसं की आपल्याला माहिती की नर्सरीमध्ये
की नर्सरीमध्ये प्लांटचं म्हणजे प्लॅस्टिकचं प्रोडक्शन खूप होतं, तर ते प्रोडक्शन टाळण्यासाठी मी इथं हा बायोडिग्रेडेबल पॉट बनवला आहे, ज्याच्यामध्ये मी मुलतानी माती, पेपर पल्प, कोकोनट कॉईल, पीनट शेल पावडर आणि फ्रूट शेल पावडर वापरली आहे. हे सगळं बनवून मी हा पॉट बनवला आहे. हा पॉट आपण डायरेक्टली जमिनी किंवा आपल्या गार्डनमध्ये किंवा फार्ममध्ये डिकम्पोज करू शकतो. डिकम्पोज केल्यानंतर जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत जसं की फंगाय, बॅक्टेरिया, हे त्याला डिगिंग करून त्याला मॅन्युअर्समध्ये कन्वर्ट करतात. आणि जेव्हा हे मॅन्युअर्समध्ये कन्वर्ट होतात तेव्हा हे जे इंग्रेडियंट्स आहेत ते एक प्रकारचे कंपोस्टच आहे. ते सॉइलची pH व्हॅल्यू मेंटेन करतात, प्लस फर्टिलिटी पण जास्त ठेवतात, प्लांट्सला एक्स्ट्रा न्यूट्रिशियन्स पण देतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं प्लॅस्टिकचं प्रोडक्शन कमी होतं. धन्यवाद. शंकरराव गुट्टे पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, जुन्नर. प्रत्यक्षात राबवायचं असेल तर आपण राहू शकतो. राबवू शकतो. ह्याच्यात एक स्पेशल टॅग असतो आणि 5 सेकंड तर बंद होणार. तुम्ही जर व्हेरिएबल की घेतली, कुठली दुसरी पासकी, समजा ही पासकी, तर ही चुकीची असल्यामुळं ही ओपन होणार नाही. आणि अजून एक गोष्ट, ह्याच्यात ती बंद झाली, आता आपण सिस्टम बंद केली, सिस्टम चालू केल्यानंतर लगेच हे काही होणार नाही. त्याला की रजिस्टर करायला लागते. हा नाही का ॲग्रिकल्चर रोबोट आहे, रिव्होल्युशनरी रोबोट आहे. याच्यामध्ये ॲग्रोबोट 360 याच्यामध्ये फंक्शन वेदर प्रिडिक्शन आणि नाही का प्लांट हेल्थ मॉनिटरिंग आणि एक मेन फीचर आहे एआयचा. त्याच्यामध्ये पेस्टिसाईड स्प्रेमध्ये आता आपले फार्मर्स आहे ते किती बी सेफ्टी घेतली तरी ते पेस्टिसाईड त्यांच्या तोंडा नाकात जातच, आणि ट्रॅक्टरने जरी केलं तरी ते तोंडात तिकडे जातच. मग आपण रिसिव्हर आणि ट्रान्समिट मी केलेलं आहे ते. आणि नाही का मग परत नाही का त्याच्यामध्ये एक मेन फीचर आहे यायचा, त्याच्यामध्ये आपण 2 ते 3 हजार फोटो घेतलेले. आता हा रोबोट साध्या शेतांना चालणार नाही, हा फक्त कशामध्ये डाळिंबाच्या याच्यामध्ये आणि द्राक्षांच्या याच्यामध्ये, तिथं 2 याच्यामध्ये चालणार. मग काय त्या मग 2 ते 3 हजार फोटो घेतलेले, एका लीफचे, एक डिसिजेसच्या, एक मीडियाच्या मध्ये, एक ब्राऊन आणि येल्लो मध्ये, आणि स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूल. सूर्याच्या मोहितेने होतं, सूर्याची किरणे इथं पडतात, इथं भांडा असतं, जे सूर्याचा प्रकाश पडतो, प्रकाश पडतो तो भांड्याच्या खाली पडतो. आम्ही पण बाळा इकडे झाडांना जेव्हा पाणी हवंय तेव्हाच वॉटर. नमस्कार. चल ना बाई, तू चालेल. अरे काय रे कोणाशी नमस्कार. एक इन्क्युबेटर आहे बाळा, एक इन्क्युबेटर मशीन बनवलेलं आहे. याच्यात 18 दिवसात भिन्न कोंबडीच्या अंड्यातून पिल्लं कशी बाहेर काढायची ही प्रोसेस दाखवलेली आहे. याच्यासाठी ॲपरेटस यूज लाईक DC फॅन, 50 वॅट बल्ब, 1 बाउल वॉटर, टेम्परेचर कंट्रोल मीटर अँड 2 होल्स फॉर एअर ट्रान्झॅक्शन, म्हणजे
डेली याच्यात अंडी फिरवायची का तर सगळ्या अंड्यांना समानताने ऊब भेटली पाहिजे म्हणून आता टेम्परेचर कंट्रोल मीटर आहे. हे टेम्परेचर कंट्रोल मीटर का लावायचा तर हीट जर मशीनमध्ये जास्त झाली तर टेम्परेचर कंट्रोल मीटरवरून सेन्सर करून लगेच बल्ब जो आहे तो बंद होणार आणि जर हीट कमी झाली तर बल्ब ऑटोमॅटिकली चालू होणार. आता त्याला सेट केलेला आहे 37.4 डिग्री सेल्सिअस झाल्यावर बल्ब ऑटोमॅटिकली चालू होतो आणि 37.8 डिग्री सेल्सिअस झाल्यावर बल्ब ऑटोमॅटिकली बंद होतो. म्हणजे या बल्ब जेव्हा चालू होतो या पाण्याची गरम वाफ बनून पुढं अंड्यांना जाते. सकाळ संध्याकाळ अंडी फिरवल्यामुळे ती सगळ्या अंड्यांना सोबत भेटते. या मशीनची डेमो दाखवू शकतो का? डेमो आता डेमोसाठी एक अंडे ठेवले. कुठे पिल्लू तयार करून दाखवतो? 18 दिवसांनी. 18 दिवसांनी. हा, आणि कोंबडीला 21 दिवस लागतात. या मशीन मध्ये 18 दिवसात होतं. नमस्कार, मी यादव सर. आम्ही खंडेरा विद्यालय खंडेरावाडी तालुका संगमनेर या ठिकाणाहून आज या विज्ञान प्रदर्शनासाठी आम्ही सोबत आलेलो आहोत. आजच्या या विज्ञान प्रदर्शनामध्ये जगातील आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बीण जी GMRTनं बनवलेली आहे ती दुर्बीण आज आम्ही पाहिली. त्या दुर्बिणीचं कार्य आम्ही आज समजून घेतलेलं आहे. आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणचं विज्ञान प्रदर्शन दाखवलेलं आहे. या विज्ञान प्रदर्शनामध्ये मांडलेले जे सर्व मॉडेल आहेत हे खऱ्या अर्थाने आज आमच्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा इतकं मोठं विज्ञान प्रदर्शन पाहिलेलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये या विज्ञान प्रदर्शनाविषयी एक प्रकारची उत्सुकता होती. नेमकं विज्ञान प्रदर्शनामध्ये नेमकं काय असतं. तर आज आम्ही जे विद्यार्थ्यांनी मांडलेले जे काही मॉडेल्स आहेत या मॉडेल्सविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितलेली आहे. विद्यार्थ्यांनी देखील ती अतिशय उत्सुकतेने समजून घेतलेली आहेत आणि अशाच पद्धतीचे मॉडेल्स आम्ही भविष्यकाळामध्ये आमच्या विद्यालयामध्ये बनवण्याचा प्रयत्न करू एवढं मी सांगू शकतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.